सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे नंदीध्वज मिरवणूक। यात्रेतील 68 लिंग प्रदक्षिणा मार्गाची सोलापूर पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करून कार्यवाहीचे देखील आदेश देण्यात आले होते। काही दिवसांपूर्वी या मार्गाची पाहणी देखील प्रशासनाकडून करण्यात आली होती, परंतु काठी मार्गावर 2 दिवसांपूर्वी पाणी पुरवठा चालू झाल्यावर ड्रेनेजमधून मैला मिश्रित घाण पाणी येत असल्याचे सोलापूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शनास आणून दिले आणि या मागणीचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना मनसेकडून मंगळवारी देण्यात आले। सदरचे घाण पाणी नंदीध्वज पेलणाऱ्या भाविकांच्या पायाखाली येऊन काठीचे पावित्र्य धोक्यात येणार आहे। त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जातील। तसेच नंदीध्वज मार्गावरील मांगल्य हॉस्पिटलच्या बाहेरील स्वच्छतागृहामधून वाहणारे घाण पाणी त्वरित बंद व्हावे। त्याचबरोबर गोदावरी दूध डेअरी हातपंप, संगमेश्वर दूध डेअरी हातपंप त्यासमोरील रस्त्यावरील खड्डे असून ते बुजवण्याचे काम संथ गतीने चालू असून ते युद्ध पातळीवर व्हावे। सोबतच काठी मार्गावर ठिकठिकाणी MSCBच्या आडव्या विद्युत तारा आणि केबल दिसून येत आहेत, त्या काढण्याचे त्वरित आदेश देऊन काठी मार्गावरील विविध समस्या आणि यात्रा काळात घाण पाणी रस्त्यावर येऊ नये याची खबरदारी वरिष्ठ पातळीवर घ्यावी। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन छेडणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर प्रमुख जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी सांगितले। सध्या सुरू होणारी सिद्धरामेश्वराची यात्रा 12 तारखेपासून सुरू होत आहे। आज आम्ही पालिका अतिरिक्त आयुक्तांना निवेदनाद्वारे कळवलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देऊन कळवलं आहे की नंदीध्वज मार्गावर जे खड्डे आहेत, जे मैला मिश्रित पाणी आले की वाहतं, त्यामुळं नंदीध्वज पेलणाऱ्यांचे पावित्र्य धोक्यात येत आहे व भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत। हे लवकरात लवकर बंद व्हावं। नंदीध्वज मार्गात कुठेही 4 दिवसात ह्या येणाऱ्या जत्रे काळात मैला मिश्रित पाणी, ड्रेनेज लाईनचं पाणी आलं रस्त्यावर, तर ते पाणी घेऊन आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक, पूर्ण महानगरपालिकेचे जेवढे जबाबदार अधिकारी असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील किंवा ते अतिरिक्त आयुक्त असतील, ते मैला मिश्रित पाणी टँकरनं भरून आणून त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही टाकू। जर ते भावना दुखावल्या तर हे आंदोलन तीव्र करू आम्ही ह्याच्या, कारण हे आमचा श्रद्धेचा विषय आहे। सिद्धेश्वर महाराज म्हणजे आम्ही काठीकडे सिद्धेश्वर महाराजांचे प्रतिरूप म्हणून पाहतो आम्ही सोलापूरकर सर्वजण, आणि भक्तिभावाने सर्वजण पूजा अर्चा करत असतात। मग ती परवा 2-4 दिवसाखाली आम्ही पाहतोय काट्या जिथं सराव होतो तिथे पाणी ज्यावेळेस येतं त्यावेळेस ओव्हरफ्लो होऊन ड्रेनेजमधून मैला मिश्रित पाणी सर्व घाण रस्त्यावर येतो आणि ते नंदीध्वज पेलणारे भाविक जे असतात त्यांच्या पायात चप्पल वगैरे नसते, ती पाणी लागून ते विटंबना होत आहे त्याची। त्यामुळे हे आम्हाला बघायला गेलं नाही। ते आम्ही पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर यांनी बसून आम्ही मग हे याच्यावर तीव्र प्रतिक्रिया आम्हाला भाविकांमधून आल्या। त्यामुळे आम्ही हे निवेदन देऊन आमच्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत अतिरिक्त आयुक्तांना।